सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही उपाय सांगणार आहे। ते उपाय कशावर करायचे तर आपल्या घरामध्ये आपापसात जर भांडणे होत असतील, एकमेकांसोबत जर पटत नसेल, छोट्या मोठ्या कारणांवरून जर घरामध्ये वाद होत असतील, तर त्या घरामध्ये वास्तुदोष असतो, म्हणजेच काय तर त्या घरामध्ये नकारात्मक जास्त प्रमाणात असते। तर ह्यावर आपण एक छोटेसे 2 उपाय करायचे आहेत। तुम्ही हे उपाय जर अगदी मनापासून केले आणि जर श्रद्धेने केले ना, तर तुम्हाला 20 दिवसामध्ये सुद्धा ह्या उपायाचा फरक जाणवेल। तर तुम्ही हे उपाय नक्कीच घरामध्ये करून बघा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा। आपण सर्व स्वामी सेवेकर आहोत। जेव्हा आपण स्वामींच्या अगदी मनापासून आणि श्रद्धेनं भक्तिभावानं सेवा करतो, त्यावेळेला स्वामी महाराज आपल्याला कोणते पण संकट असू देत त्या संकटातून नक्कीच बाहेर काढतात। आणि हा प्रत्येक सेवेकरेला नक्कीच अनुभव आलेला असेल त्यांच्या आयुष्यामध्ये। आणि हे सत्य आहे की जेव्हा आपण स्वामींची श्रद्धेनं आणि भक्तीनं सेवा करतो, उपासना करतो, तेव्हा स्वामी महाराज आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात। ज्यावेळेला स्वामींची आपण अगदी मनापासून श्रद्धेनं उपासना, त्याचप्रमाणे काही उपायसुद्धा श्रद्धेनं जेव्हा करतो घरामध्ये, तेव्हा त्या उपायाचे सुद्धा आपल्या घरामध्ये नक्कीच अनुभव प्रत्येकाला येतात। तर असेच उपाय आपल्याला घरामध्ये आपल्या करायचे आहेत। तर हे उपाय 2 आहेत। तर मी हे 2 उपाय तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्हाला ते दोन्ही उपाय आपल्या घरामध्ये सहजरित्या करायचे आहेत आणि हे उपाय तुम्हाला दररोज न चुकता करायचे आहेत। तर हे उपाय कोण करू शकते तर घरातील कोणतीही महिला किंवा पुरुष हे उपाय नक्कीच करू शकतात। आपल्या घरातील सर्व माणसांसाठी हा उपाय करायचा आहे आपल्याला। तर हा उपाय कोणता आहे तर पहिला उपाय मी तुम्हाला सांगते। तर कसं असतं, आपण जेव्हा आपल्या घरामध्ये बाहेर कामानिमित्त जातो, त्यावेळेला संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या घरी येतो ना, त्यावेळेला घरामध्ये येत असताना आपण खूप अशा नकारात्मक गोष्टी आपल्यासोबत घरामध्ये येत असतात। त्याचप्रमाणे वाईट बाधाही आपल्यासोबत घरामध्ये येत असतात। त्यावेळेला आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो बाहेरून, त्यावेळेला आपण हे सर्व घेऊन येत असतो। त्यासाठी आपण एक छोटासा गोष्ट करायचे, उपाय मी तुम्हाला नंतर सांगते, पण ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवायची। तर जेव्हा तुम्ही कुठून पण बाहेरून जेव्हा घरामध्ये येतात, त्यावेळेला तुम्ही बाहेर पाय धुवायचे, आपल्या पायावर पाणी घ्यायचं आणि मगच आपल्याला आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे। हे सर्वांनी लक्षात ठेवा। आता स्वामींच्या मंदिरात, स्वामींच्या मठात आपण जातो, तिथे सुद्धा आपण नळ असतो बघा, किंवा एखादी बादली किंवा एखाद्या साईडला आपल्याला पाणी भरून ठेवलेलं असतं। आपण प्रथम आपले पाय स्वच्छ करतो, पाय धुतो, मगच मंदिरामध्ये, थोडक्यात काही मठामध्ये प्रवेश करतो स्वामींच्या। कोणत्या जरी मंदिरामध्ये जरी आपण प्रवेश करत असलो तर प्रथम आपण आपले पाय धुवूनच त्या मंदिरामध्ये प्रवेश करतो। यासाठी आपण जेव्हा आपल्या घरामध्ये सुद्धा बाहेरून काम करून जेव्हा घरामध्ये येतो, किंवा तुम्ही कुठून जरी घरामध्ये प्रवेश करता, त्यावेळेला तुम्ही तुमचे पाय धुवूनच तुमच्या घरामध्ये प्रवेश करा। जी व्यक्ती हा उपाय करणार आहे तिने सकाळी लवकर उठायचे, स्नान वगैरे करायचे आणि प्रथम आपल्याला आपले देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची। आपल्याला देवपूजा वगैरे करून घ्यायची, दुसरं कोणतंही त्याच्यानंतर काम करायचं नाही। प्रथम आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं, घरामधील स्वच्छ पाणी घ्यायचं, आणि त्याच्यानंतर आपल्या बाहेर, घराच्या बाहेर जी काही तुळस असेल, आता काहींच्या घरी घराच्या बाहेर अंगणामध्ये जर तुळस नसेल तर तुम्ही तुळशीचं छोटं तरी रोप आणून तिथे लावा, कारण हे तुळशीचा उपाय आपल्याला करायचा आहे ह्याच्यामध्ये। आणि प्रत्येकाच्या घराच्या बाहेर तुळस ही असणे खूप अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण आपण तुळशीची पूजा ही कायम करत असतो। त्यासाठी प्रत्येकाच्या घराच्या बाहेर छोटं का होईना पण तुळशीचं रोप हे असणं आवश्यक आहे। त्याच्या बाहेर जी तुळस असते आपल्या अंगणामध्ये, तिथे जायचं आणि तुळशीला आपल्याला हे पाणी सोडायचं आहे। म्हणजे काय तर हळूहळू आपल्याला पूर्ण तांब्यातलं पाणी हे तुळशीला अर्पण करायचं आहे। हे पाणी तुम्हाला ओतत असताना तांब्यातलं तुम्हाला डायरेक्ट पाणी तुळशीला ओतायचं नाही, तर ते तुम्हाला हळूहळू तुळशीच्या अंगावरून पाणी आपल्याला सोडायचं आहे। पूर्ण तांब्यातलं पाणी अशा पद्धतीने तुम्हाला सोडायचं आणि त्याच्यानंतर पाणी संपल्यानंतर तुम्हाला तुळशीला पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुळशीला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, एक छोटासा दिवा लावायचा, दिवा धूप आरती ओवाळायची, तुळशीची पूजा करून घ्यायची आपल्याला, आणि मनोभावे तुळशीला नमस्कार करायचा आणि तुळशीला जवळ प्रार्थना करायची आपल्याला की आमच्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान राहू दे, माणसांमधील आपापसात प्रेम राहू दे, माणसांमध्ये प्रेम वाढू दे। आणि अगदी मनापासून आपल्याला तुळशीला हे सर्व बोलायचं आहे। ह्यामध्ये तुम्हाला मनामध्ये फक्त सकारात्मकता ठेवायची आणि अगदी श्रद्धेनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुम्ही जेव्हा श्रद्धेनं आणि मनापासून हा उपाय करणार, तेव्हाच ह्या उपायाचं तुम्हाला फळ मिळणार आहे। त्याच्यासाठी श्रद्धेनं तुम्हाला हा उपाय करायचा, तुळशीजवळ आपल्याला ही प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्ही घरात येऊन तुमच्या दुसऱ्या कामाला सुरुवात करू शकता। आता हा मी तुम्हाला पहिला उपाय सांगितला।
तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे, तर तुम्हाला समजलंच की आपल्या घरामध्ये भांडणे, तंटा, वादविवाद का होतात. तर आपल्या घरामध्ये वाईट बाधा असते, नकारात्मकता असते, राहू केतूचा वास असतो. या सर्व कारणांमुळे आपल्या घरामध्ये भांडणे आणि वादविवाद होत असतात. तर यासाठी हा तुळशीचा उपाय आपल्याला करायचा आहे घरामध्ये. तर तुळशीचा उपाय अतिशय प्रभावशाली उपाय आहे. तुम्ही अगदी श्रद्धेने आणि मनापासून हा उपाय करा. तर हा मी तुम्हाला एक उपाय सांगितला आणि आपल्या घराच्या बाहेर तुळस असणे खूप खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्वामी सेवेकऱ्या काय प्रत्येक कोणी पण व्यक्ती असू दे, त्या व्यक्तीच्या घराच्या बाहेरच्या अंगणात छोटा का होईना तुळशीचं रोप असावं, कारण तुळस ही आपल्या घराचं रक्षण करत असते. तर हा एक उपाय मी तुम्हाला सांगितला. दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे. तर दुसरा उपाय सुद्धा अशाच पद्धतीनं सोपा आहे. तो पण उपाय तुम्हाला दररोज करायचा आहे. हे उपाय तुम्हाला दररोज न चुकता करायचे आहेत. तुम्हाला एका महिन्यामध्ये सुद्धा फरक पडू शकतो किंवा तुम्हाला 20 दिवसात सुद्धा फरक पडू शकतो. फक्त श्रद्धा आणि मनापासून हे उपाय करा. हे उपाय तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळी करा. तर संध्याकाळचा उपाय मी सांगते तुम्हाला. संध्याकाळी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे, तर संध्याकाळी आपल्याला दिवे लावण्याच्या वेळेला हा उपाय करायचा आहे. तिन्ही सांजेला ज्या वेळेला आपण 6:30, 6:45, 7, 7:30 ही जी असते ना, ती तिन्ही सांज असते बघा. म्हणजे ह्या वेळेला लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. म्हणून आपण तिन्ही सांजच्या वेळेला बघा आपण झाडूसुद्धा मारत नाही. त्याच्या आधीच आपल्याला झाडू वगैरे मारून आपलं घर साफ करून घ्यायचं असतं. या तिन्ही सांजच्या वेळेला आपल्याला अशा प्रकारची कोणती कामं करायची नाहीत की ज्या कामांमुळे आपली लक्ष्मी माता प्रवेश करत असते ती घरातून बाहेर जाईल. त्याच्यासाठी कायम लक्षात ठेवायचं की झाडू आपल्याला 6च्या आधीच मारून घ्यायचं आहे घरामध्ये. 6:30 वाजल्यापासून 7:30 पर्यंत तिन्ही सांज असते. खरी तिन्ही सांज ही 7 ते 7:30 मध्ये असते बघा. तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं, दिवा लावून आपल्याला तिथेच दिवाजवळ बसायचं आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा. हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे संध्याकाळी. रोज संध्याकाळी तुम्हाला तिन्ही सांजच्या वेळेला दिवा धूप आरती लावून आपल्याला हा 21 वेळा मंत्र म्हणायचा आहे. तर मी तुम्हाला हा मंत्र सांगते. हा मंत्र कोणता आहे, तर तुम्हाला हा मंत्र 21 वेळा दररोज 21 वेळा आपल्या घरामध्ये म्हणायचा आहे. आणि हा मंत्र मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून देईन, तिथून सुद्धा तुम्ही बघून म्हणू शकता. तर आता मी तुम्हाला हा मंत्र सांगते कोणता आहे. ओम कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणत कलेश नाशाय गोविंदाय नमो नमः. ओम कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणत कलेश नाशाय गोविंदाय नमो नमः. तर हा मंत्र आहे. हा मंत्र तुम्हाला 21 वेळा दररोज म्हणायचा आहे न चुकता. आणि ही जी सेवा मी तुम्हाला आता सांगितली, ही सेवा तुम्हाला जी तुळशी सेवा आहे ती तुम्हाला देवपूजा झाल्यावर लगेच करून घ्यायची आहे सकाळीच. त्याच्यावर देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला दुसरं कोणतं काम करायचं नाही, तुम्हाला ती पहिली सेवा करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर तुम्हाला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला हा मंत्र 21 वेळा आपल्या घरामध्ये बोलायचा आहे. तर ह्या मी तुम्हाला सेवा सांगितल्या, हा मी तुम्हाला उपाय सांगितले आणि हे उपाय नक्कीच करून बघा, नक्कीच फरक जाणवेल. तर हे सर्व झालं, पण आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत. तर ज्या घरामध्ये स्वामींची सेवा होते, स्वामींचे पोथी वाचन होतं, स्वामींचा 11 माळी जप होतो, स्वामींचं नामस्मरण होतो, स्वामींचा तारक मंत्र पठण केलं जातं, स्वामींची कोणती पण सेवा असू दे, जी सेवा त्या घरामध्ये न चुकता सकाळ संध्याकाळ होते, त्या घरामधील वातावरणामध्ये हे जे सगळे लहरी असतात ना, आपण जे पोथी वाचन करतो त्यातील प्रत्येक शब्द, प्रत्येक ओवी, स्वामींचं नामस्मरण करतो त्यातील प्रत्येक शब्द, हे सर्व आपल्या घरातील वातावरणामध्ये पूर्णपणे लहरी पसरल्या जातात आणि त्या घरामध्ये वाईट बाधा जरी असतील तरी त्या नाहीशा होतात. तसेच त्या घरातील वातावरण हे सकारात्मकच होते. त्यामुळे एक लक्षात ठेवा की तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा कधीही चुकवायची नाही. तुम्हाला हे उपाय तुमच्या घरामध्ये करायचेच आहेत, पण त्याचप्रमाणे तुम्हाला स्वामींचे नामस्मरण हे आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ तुम्हाला करायचे आहे. तारक मंत्राचं हे न चुकता तुमच्या घरामध्ये पठण झालंच पाहिजे. 11 वेळा तुम्हाला जरी नाही जमलं तर तुम्हाला 1 वेळा तारक मंत्राचं पठण हे केलंच पाहिजे. स्वामींचा 11 वेळे माळी जप जरी नाही जमला तर 1 माळ ही घरामध्ये झालीच पाहिजे. स्वामींचं नामस्मरण हे घरामध्ये झालंच पाहिजे. त्या घरामध्ये कधीही वाईट बाधा, कोणतीही वाईट शक्ती कधीसुद्धा येऊ शकत नाही. आणि ज्या घरामध्ये स्वामींची अगदी मनापासून श्रद्धेनं सेवा केली जाते, स्वामींचे सर्व ग्रंथ पठण केले जातात, स्वामींची उपासना केली जाते, त्या घरामध्ये सर्व माणसांच्यात आपापसात प्रेम हे नक्कीच असते. त्यामुळे सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी नक्कीच लक्षात ठेवा, स्वामींची सेवा आपल्याला कधीही चुकवायची नाही. स्वामींची सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरात कधीही करू शकता. फक्त श्रद्धेने आणि मनापासून स्वामींवर विश्वास ठेवून करा. स्वामी महाराज तुमच्या आयुष्यातील कोणती पण समस्या असू दे, कोणते पण संकट असू दे, यातून तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील. यासाठी सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी नक्कीच लक्षात ठेवा की आपण ज्याप्रमाणे हे सर्व उपाय करणार त्याचप्रमाणे स्वामींची सेवा नाही चुकवायची.
कालभैरवाष्टकसुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याला न चुकता संध्याकाळी 3 सहांच्या वेळेला पठण हे करायचं असतं. कालभैरवाष्टकसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये पठण करू शकता. जरी तुम्हाला कालभैरवाष्टक पठण करणं शक्य नसेल, तारक मंत्र जर पठण करणं जरी शक्य नसेल, तर तुम्ही यूट्यूबला सुद्धा घरामध्ये लावू शकता. घरातील प्रत्येक माणसांच्या किंवा जी कोणत्या पण व्यक्ती असतील तुमच्या घरामध्ये, त्या प्रत्येकांच्या कानावर तारक मंत्राचे शब्द, कालभैरवाष्टकातले शब्द हे नक्कीच पडायला हवेत. यामुळे सुद्धा माणसातील प्रेम आणि घरामध्ये शांतता नक्कीच राहील. यासाठी प्रत्येक स्वामी सेवेकरांनी स्वामींची कोणतीही सेवा चुकवायची नाही. ज्या वेळेला तुम्ही कालभैरवाष्टक घरामध्ये पठण करता 3 सांच्या वेळेला, त्यानंतर तुम्हाला जी कोणती पण म्हणजे आपल्या स्वामींच्यावर जे आपण उदबत्ती धूप लावलेला असतो, त्यानंतर त्यातली थोडीशी उदी घ्यायची, हे आपल्या घरामध्ये आपल्याला फुकायची आहे. याने सुद्धा आपल्या घरामध्ये शांतता राहते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते. यासाठी आपल्याला हे सर्व गोष्टी करायच्या आहेत. आपल्या घरामध्ये शांतता नसेल, माणसात प्रेम नसेल आणि तुमच्या घरामध्ये छोट्या मोठ्या कारणामुळे जर वादविवाद होत असतील, तर तुम्ही हे 2 छोटे उपाय तुमच्या घरामध्ये नक्कीच करून बघा आणि मनापासून श्रद्धेनं करा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. अगदी मनापासून श्रद्धेनं करायचं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणती पण उपाय आणि कोणती पण सेवा जेव्हा आपण मनापासून श्रद्धेनं करतो, तेव्हाच त्या उपाय म्हणजे तेव्हाच त्या गोष्टीचं आपल्याला फळ मिळतं. हे लक्षात ठेवून आपल्याला सेवा करायच्या. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.